आज सकाळची सुरुवात होते या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन, कारण आज ऋतूची तब्येत खूप जास्त खराब होती, म्हणून मला सरकारी दवाखान्याचे दर्शन घ्यावं लागलं. आतमध्ये गेल्यानंतर ना एवढी मोठी लाईन होती की मला वेटिंगवर बसावं लागलं होतं. हे माशे आले होते आपला पाय तोडून. आता जसं की तुम्हाला माहितच आहे, डॉक्टर असो की नर्स असो, दोघांनाही बघून ऋतू खूप जास्त जाम घाबरते. म्हणूनच तिच्या डोळ्यातून ना अश्रू व्हायचं काही थांबतच नव्हतं. म्हणूनच लवकर नंबर लावला आणि निघाली होती घरी जाण्यासाठी. चालता चालताना रस्त्यावर कोणीच दिसत नव्हतं. पूर्णपणे ना सन्नाटा पसरलेला होता. तुम्ही बघू शकता रस्ता किती सुनसान. चालून चालून तर पोहोचली होती घरी. घरी पोहोचल्यानंतर माझी नजर गेली ह्या पॉकेटवर. तर हे पॉकेट ना असे रुसून पडले होते कोणत्यामध्ये. आता या टकलू महाराजला म्हटलं होतं ये माझ्याजवळ, पण ही काय माझ्याजवळ यायला तयार नव्हती. त्यासोबत ना दुपारच्या वेळेला आली होती आईस्क्रीम म्हणून. आईस्क्रीमचे मजे घेतले आणि मला घ्यायचं होतं ब्लाऊज पीस म्हणून. ब्लाऊज पीस घेण्यासाठी गेले होते. आता सायंकाळच्या वेळेला मला आणायची होती माती, कारण तर मला लावायचे होते झाडे घरी, म्हणूनच माती आणायला गेली होती. खूप दिवसापासून माझं चाललं होतं माती आणायसाठी, पण माझं काही होत नव्हतं. त्यामुळे आज फायनली मी माझा मुहूर्त काढला आणि माती आणायला गेली होती. तर चला मी पण आता झाडं लावणार आणि तुम्हाला दाखवणार की मी कसे झाडे लावते. चला भेटू पुढच्या ब्लॉग.